श्रोते हो नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, मराठी गझल भाषा समृद्ध करणारा एक काव्य प्रकार. त्या अनुषंगानंच गझलेकडे जर आपण पाहिलं तर जीवनाच्या वाटेवरची गझल आपणास विविध रंगांनी ढंगांनी अंगांना भिडते, मनाला पटते. गझल शब्दसृष्टीचा पहिला हुंकार, गझल परत्व स्पर्शाचा ओंकार, गझल मातीचा संस्कार, गझल म्हणजे आत्म्याचा उद्गार, गझल असतो संवेदनांचा आविष्कार, गझल असतो प्रीतीचा शृंगार, गझल म्हणजे चंद्रफुलांची बाग. श्रोते हो, महाराष्ट्राला आवडणारा, प्रत्येक कवी मनाला भावणारा असा प्रकार म्हणजेच गझल, जो सुरेश भटांनी, हृदयनाथ मंगेशकरांनी, आशाताईंनी घराघरात पोचवला. अंतःकरणात स्नेहाचा झरा असल्याशिवाय गझल बहरत नाही. गझल ही संवादाची भाषा आहे. शेराच्या 2 ओळींमध्ये अवघे भावविश्व उभी करण्याची ताकद गझलेत असते. गझल ही आविष्कारांच्या आंदोलनाची भाषा असते. गझल आपणास रोज अफलातून कल्पनांची, चमत्कृतींची नवी जादूही दाखवत असते. आपण अंतर्बाह्य भारून जातो, तिच्या प्रेमात पडतो आणि तिचेच होऊन जातो. आज आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत गझलकार सुधीर महाजन. ऐकूया त्यांच्याच आवाजात. नमस्कार. गझल घेतो. वनवा मोठा त्यास विझवणे इतके सोपे नसते, उभ्या पिकाला जळत पाहणे इतके सोपे नसते. पगार होतो आणि लगेचच संपून असा जातो, पगार होतो आणि लगेचच संपून असा जातो, बाकी महिना हसत थांबणे इतके सोपे नसते. गझला कविता पाठांतर मी ठेवत नाही हल्ली, गझला कविता पाठांतर मी ठेवत नाही हल्ली, शब्दांसोबत मेळ साधणे इतके सोपे नसते. सागरास्तर सगळे मिळती त्यात नवलते कसले, होऊन नदी सतत वाहणे इतके सोपे नसते. आणि शेरे बघा की येथे जखमा देणारे तर जागोजागी मिळती, येथे जखमा देणारे तर जागोजागी मिळती, जखम कुणाची भरून काढणे इतके सोपे नसते. जगात नसते कुणी कुणाचे कळले मित्रा आता, जगात नसते कुणी कुणाचे कळले मित्रा आता, खिसा रिकामा घेऊन फिरणे इतके सोपे नसते. आणि बघा शेरे पुढचा की शनी रवीची सुट्टी मोठी मजेत गेल्यानंतर, शनी रवीची सुट्टी मोठी मजेत गेल्यानंतर, सोमवारला लोकल धरणे इतके सोपे नसते. बायको मला विचारते की आज कशी मी दिसते, बायको मला विचारते की आज कशी मी दिसते, खोटे खोटे सुंदर म्हणणे इतके सोपे नसते. आणि पुढचा शेर आहे बघा की भार्या माझी रुसल्यानंतर खूपच सुंदर दिसते, आनंदाने तिला मनवणे इतके सोपे नसते, इतके सोपे नसते. पुढची गझल घेतो की ठरवून मार्ग माझा मी गाठले नभाला, तेव्हा कुठे जगाला हा चेहरा कळाला, दुःखामध्ये जगाच्या माझाच भाग आला, नशिबास आज माझ्या दोषी धरू कशाला. आणि जरा वेगळा शेर आहे की पैसाच आज मोठा मित्रास हे कळाले, पैसाच आज मोठा मित्रास हे कळाले, घेण्यास मग सुपारी तोही तयार झाला, ना ओळखी कुणाची ना साथ सावलीची, हा एकटाच रस्ता मग सोबतीस आला, या सावलीस माझ्या मी पाहिलेच नाही, या सावलीस माझ्या मी पाहिलेच नाही, अंधार सोबतीला अन दीप तो मिळाला. आणि मग त्याचा शेरा असा आहे, शेवटचा शेरा आहे गझलेचा की गझले तुझ्यामुळेही ओळख नवी मिळाली, मी भाग्यवान आहे हे समजले स्वतःला, मी भाग्यवान आहे हे समजले स्वतःला. पुढची गझल घेतो. वय सरल्यावर चाहूल आता वार्धक्याची अशी लागली, वय सरल्यावर या मुखातल्या दातांचीही मुदत संपली, वय सरल्यावर सखी सोबत बोलावेसे वाटत असते थोडे थोडे, पण माझ्या या शब्दांचीही गती थांबली, वय सरल्यावर. जुन्या काळच्या मित्रमैत्रिणी भेटल्या किती बागेमध्ये, केसांमध्ये गुलाब चाफा फुले रोवली, वय सरल्यावर. टकलावरती केस थोडके आहेत असे अवतीभवती, आयुष्याची शिल्लक थोडी मी संपवली, वय सरल्यावर. तरुणपणी जे केले नाही
ते आता करतो आहे. तरुणपणी जे केले नाही ते आता करतो आहे. सायंकाळी क्षणात एका बेर रिचवली वय सरल्यावर. आणि आवडणारा शेर, गर्भामधली कळी कोवळी खुडली होती वंशासाठी. सुधीर भाऊ पोरांनीही साथ सोडली वय सरल्यावर. एक तरही गझल घेतो. आता तरही गझल म्हणजे याच्यातला एक जो मिसरा आहे तो गझलकार मुकुंदराव जाधव यांचा आहे. गझल अशी आहे की बघा मतला, पापी त्याच्या मनास सुंदर म्हणतो आहे मानव. आभासी या स्वप्नात किती रमतो आहे मानव. बारमध्येही सायंकाळी बसतो आहे मानव. नैराश्याला कंटाळत बडबडतो आहे मानव. खूप पाजले ज्ञान तरीही कळले काही नाही. केवळ चर्चा बिनकामाची करतो आहे मानव. ठेच लागली की घाबरतो आणि दचकतो आहे. ठेच लागली की घाबरतो आणि दचकतो आहे. संकटकाळी आता अचानक खचतो आहे मानव. दारू असते वाईट, दारू असते वाईट अशी जहर बनत ती जाते. रिचवत बसतो आणि शेवटी मरतो आहे मानव. रिचवत बसतो आणि शेवटी मरतो आहे मानव. एक गझल ठेवतो आपल्यासमोर की, मनात माझ्या फिरण्यासाठी तुलाच आहे मूकसंमती. मनात माझ्या फिरण्यासाठी तुलाच आहे मूकसंमती. प्रीत पाखरू तुझ्याच असते सखे नेहमी अवतीभवती. कर्जापायी हताश झालो छाटत गेलो इच्छा माझ्या. कर्जापायी हताश झालो छाटत गेलो इच्छा माझ्या. मरण्यासाठी दोर टांगला मी झाडाच्या फांदीवरती. नशिबानेही थट्टा केली आभाळाने वैर साधले. मरण पाहिले उभ्या पिकाचे दगड ठेवला हृदयावरती. ध्येय गाठण्या वेड्यावानी जो रक्ताचे पाणी करतो. ध्येय गाठण्या वेड्यावानी जो रक्ताचे पाणी करतो. आळसात जो बुडेल त्याची होते फक्त दुर्गती. संवाद किती मनासारखा मिठतल्या त्या मौनामध्ये. संवाद किती मनासारखा मिठीतल्या त्या मौनामध्ये. हवा हवासा म्हणून असतो प्रेमामध्ये एक सोबती. शेतामध्ये पीक पिकवले वादळ आले पीक नासले. शेतामध्ये पीक पिकवले वादळ आले पीक नासले. पाहून किती नुकसान असे डोळ्यांमधूनी नीर ओघळती. जीवनामध्ये हार कधीही नसे मानली या सुधीरणे. जीवनामध्ये हार कधीही नसे मानली या सुधीरणे. गर्दीमधल्या हजार नजरा इथे तुलाही रोज झोंबती. एक गझल ठेवतो आपल्यासमोर की, ओठांवरती शब्द थांबले काही म्हणण्यासाठी. ओठांवरती शब्द थांबले काही म्हणण्यासाठी. किती काळ मी व्यर्थ घालवू मौन राहण्यासाठी. वाट निवडली काट्यांची मी तुला मिळवण्यासाठी. दुःख भोगले मनासारखे सुखात जगण्यासाठी. अशी वेगळी जात आपली ठाऊक मला आहे. अशी वेगळी जात आपली ठाऊक मला आहे. तरी करतो धाडस मोठे हात मागण्यासाठी. आणि शेर बघा पुढचा की, दबाव होता म्हणून केवळ नकार आला तेव्हा. दबाव होता म्हणून केवळ नकार आला तेव्हा. ठोस असेही कारण नव्हते मला टाळण्यासाठी. कसा भरवसा ठेवू आता तुझ्या वागण्यावरती. कसा भरवसा ठेवू आता तुझ्या वागण्यावरती. उधळून दिले सर्व तुला मी आपुले करण्यासाठी. आणि शेर पुढचा की, मी नशिबाच्या खेळामध्ये जिंकलो कधी नाही. मी नशिबाच्या खेळामध्ये जिंकलो कधी नाही. फसवत गेली जहाल दुनिया मला मारण्यासाठी. दुःख आंतरिक कुणास सांगू जगपण हसते आहे. दुःख आंतरिक कुणास सांगू जगपण हसते आहे. एकांत असा शोधत असतो केवळ रडण्यासाठी. चक्रव्यूह मग रचले गेले. चक्रव्यूह मग रचले गेले परके करण्यासाठी. भेदत गेलो सर्व अडथळे जगात टिकण्यासाठी. आणि मग ते का शेर आहे बघा की, नकोस ठेवू
साक्ष जगाला प्रेमामध्ये आपुल्या, नकोस ठेवू साक्ष जगाला प्रेमामध्ये आपुल्या, कष्ट सुधीरणे खूप घेतले तुला पटवण्यासाठी, कष्ट सुधीरणे खूप घेतले तुला पटवण्यासाठी. अनल ज्वाला वृत्तामधली गझल ठेवतो आपल्यासमोर. स्वभाव शीर्षक आहे. बघा, स्वभाव त्याचा समजत जातो नंतर नंतर, प्रेमामध्ये फसवत जातो नंतर नंतर, कधी कोवळा कधी खडतर उमगत नाही, कधी कोवळा केव्हा खडतर उमगत नाही, भल्या भल्यांना हिनवत जातो नंतर नंतर, तीर नजरेने असे सोडतो जखमी करतो, तीर नजरेने असे सोडतो जखमी करतो, मलम शब्दांचे लावत जातो नंतर नंतर, शब्दांच्या या दुनियेमध्ये गुरफटलेला, शब्दांच्या या दुनियेमध्ये गुरफटलेला, कविता त्याची फुलवत जातो नंतर नंतर, सुधीर आता संथ वाटतो शर्यतीतया, सुधीर आता संथ वाटतो शर्यतीतया, स्पर्धकास तो हरवत जातो नंतर नंतर, स्पर्धकास तो हरवत जातो नंतर नंतर. गझल ठेवतो आपल्यासमोर. मतला असा आहे त्याचा की, कष्टपित्याचे जीवनात मी पाहत गेलो, कष्टपित्याचे जीवनात मी पाहत गेलो, मनास माझ्या दुःख मनाचे सांगत गेलो, दुःखी होतो तेव्हा रडलो थोडा थोडा, दुःखी होतो तेव्हा रडलो थोडा थोडा, आयुष्याला घडवत घडवत बदलत गेलो, खूप यातना सोसत होता बाबा माझा, बाबांनाही सुखामध्ये मी ठेवत गेलो, शर्ट फाटका नेहमी असे अंगामध्ये, शर्ट फाटका नेहमी असे अंगामध्ये, स्वाभिमान मी मनासारखा मिरवत गेलो, स्वार्थी आहे दुनिया सारी सुधीर सांगतो, स्वार्थी आहे दुनिया सारी सुधीर सांगतो, जिंकण्यास मग या दुनियेला हरवत गेलो, जिंकण्यास मग या दुनियेला हरवत गेलो. एक तरही गझल घेतो. यातला जो मिसरा आहे, खंतही नाही कशाची खेदही नाही मला, हा जळगाव येथील प्रसिद्ध गझलकार डॉक्टर ज्ञानेश पाटील यांचा मिसरा आहे. बघा, मतला असा आहे गझलेचा की, दुःख आता फार झाले प्रेमही नाही मला, दुःख आता फार झाले प्रेमही नाही मला, खंतही नाही कशाची खेदही नाही मला, बायकोका वागते आता जराशी वेगळी, बायकोका वागते आता जराशी वेगळी, शोधण्याला आज थोडा वेळही नाही मला, वेदनांना सांगतो मी आज या भेटायला, वेदनांना सांगतो मी आज या भेटायला, भेटलेले सुख जरासे मान्यही नाही मला, टाळतो मी दुःख माझे अन सुखाला शोधतो, टाळतो मी दुःख माझे अन सुखाला शोधतो, भेटलेल्या या सुखाचा गर्वही नाही मला, का अशी तू याचना करतोस आहे वेगळी, का अशी तू याचना करतोस आहे वेगळी, देव म्हणतो थांबलो मी अंतही नाही मला, हक्क सारे सोडताना बांध फुटला लोचनी, हक्क सारे सोडताना बांध फुटला लोचनी, रागही नाही मला अन शेतही नाही मला, रागही नाही मला अन शेतही नाही मला, नाव मोठे होत आहे बघ सुधीर आता तुझे, नाव मोठे होत आहे बघ सुधीर आता तुझे, भेटलेल्या या सुखाचे भानही नाही मला, भेटलेल्या या सुखाचे भानही नाही मला. पुढची गझल ठेवतो. लवंगलता वृत्तामध्ये आहे. स्वप्नकालचे आज पुन्हा ती शोधत आहे वेडी, स्वप्नकालचे आज पुन्हा ती शोधत आहे वेडी, दुःखामध्ये साथ भेटली सांगत आहे वेडी,
खोटे खोटे भांडण केले कोर्टामध्ये गेली. खोटे खोटे भांडण केले कोर्टामध्ये गेली. तेथे सुद्धा खोट्या गोष्टी बोलत आहे वेडी. प्रेमासाठी आतुरलेली वाटत होती तेव्हा, प्रेमासाठी आतुरलेली वाटत होती तेव्हा, सोबत माझी जीवनातया सजवत आहे वेडी. रमलो होतो गतकाळाच्या गोष्टींमध्ये थोडा, रमलो होतो गतकाळाच्या गोष्टींमध्ये थोडा, मनात माझ्या प्रेमरंग का भरवत आहे वेडी. हरवत जातो सुधीर जेव्हा गोड बोलते भार्या, हरवत जातो सुधीर जेव्हा गोड बोलते भार्या, केविलवाण्या स्वप्नांना ती मिरवत आहे वेडी, केविलवाण्या स्वप्नांना ती मिरवत आहे वेडी. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण गझलकार सुधीर महाजन लिखित गझल ऐकल्यात. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात निवेदन वैदेही नाखरे. कार्यक्रमाचे सादर करते होते विजय भुयार. श्रोते हो, कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.